पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी सुरू असून उद्धव ठाकरेंच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगानं कशा प्रकारे चुकीचा निर्णय घेतला यावर युक्तिवाद केला आहे। या दरम्यान सुप्रीम कोर्टानं महत्त्वाची टिप्पणी केली आहे। तुम्ही जे दावे करत आहात ते बरोबर वाटतंय असं सुप्रीम कोर्टानं कपिल सिब्बल यांना म्हटलंय। यामागील आठवड्यातून 2 वेळा सुनावणी पार पडली आहे। यावेळी सुप्रीम कोर्टानं शिवसेना नेता ही संज्ञा अस्पष्ट वाटते की विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबद्दल आहे की पक्षाच्या नेत्याबद्दल अशी विचारणाही केली। यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलं की याचा अर्थ पक्षातील नेता असा होतो। आयोगाला एका विशिष्ट निकषापर्यंत पोहोचायचं होतं, म्हणूनच त्यांनी 2018च्या घटनेकडे दुर्लक्ष केलं। त्यांनी आधीच निष्कर्ष निश्चित केला आणि त्यानुसार तर्क फिरवला। परिच्छेद 15 अंतर्गत जी प्रक्रिया राबवायला हवी होती त्याच्या हे अगदी उलट आहे। आयोगाचं म्हणणं आहे की पक्षानं शिस्तभंग समितीकडे जायला हवं होतं। आपण पक्षाच्या रचनेकडे परत जाऊया, जेणेकरून ती किती लोकशाहीपूर्ण आहे हे मी दाखवू शकेन, असं सांगत कपिल सिब्बल यांनी 2018च्या पक्ष घटनेचा संदर्भ दिला। पक्षप्रमुख हे निवडणुकीद्वारे नियुक्त केले जातात। राष्ट्र कार्यकारिणी, सर्वोच्च राष्ट्रीय कार्यकारिणी मंडळ, उपनेते म्हणजेच शिवसेनेची सर्वोच्च धोरण देणारी निर्णय यंत्रणा म्हणजेच पूर्णपणे लोकशाहीपूर्ण आहे। आता पहा कोणाची नियुक्ती केली जाते। शिवसेना नेते, काही उपनेते आणि त्यानंतर 2 सचिव। पक्षाचा कोषाध्यक्ष निवडला जातो का? नाही। जिल्हा उपप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांची नामनिर्देशित नियुक्ती केली जाते, म्हणून आलेल्या व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम ते करतात असं त्यांनी सांगितले। आयोगाला एका विशिष्ट निकषापर्यंत पोहोचवायचं होतं आणि तो निष्कर्ष गाठण्यासाठी आधी पक्ष घटना आणि नंतर संघटनात्मक रचना यांना बाजूला सारून शेवटी केवळ विधिमंडळ पक्ष हाच घटक विचारात घेणं हाच एकमेव मार्ग होता। त्यानंतर दुसऱ्या गटाकडे विधिमंडळातील बहुमत आहे आणि म्हणूनच त्यांनाच पक्षाचं चिन्ह मिळायला हवं असं म्हणणं आयोगाला शक्य झालं असतं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे। तुम्ही आधीच अंतिम निष्कर्ष ठरवला आणि मग त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर्कांची जुळवाजुळव करता। परिच्छेद 15 अन्वये अपेक्षित असलेल्या प्रक्रियेच्या हे अगदी विरोधात आहे। याच तर्काचा विचार करता शहर प्रमुख आणि विभाग प्रमुख यांचीही निवड निवडणुकीद्वारे होणे अनिवार्य ठरेल। त्यानंतर शासकीय रचनेचा मुद्दा येतो। त्या पदावर नियुक्त्या केल्या जातात कारण पक्षाची धोरणं अंमलात आणणं हे त्यांचं काम असतं। यामध्ये सरचिटणीस, खजिनदार आणि चिटणीस यांचा समावेश होतो। राज्य पातळीवरही अशीच रचना असते असं त्यांनी सांगितले।